विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती गणित विषयामधील 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न हा एक घटक आपल्याला आहे। त्याच्यावर काही सराव प्रश्न आज आपण पाहणार आहोत। सुरू करूया। 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो। तर इथे आपल्याला 11 पासून 100 पर्यंतच्या संख्या पाहायच्या आहेत आणि यामध्ये किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो असं आपल्याला विचारलेलं आहे। 11 नंतर 20 मध्ये 0 येतो, परंतु तो एकक स्थानी असतो आणि त्याचप्रमाणे 30, 40, 50, 60, 70, 80, 90 पर्यंत सर्व ठिकाणी एकक स्थानी 0 येतो। फक्त 100 ही जी संख्या आहे या संख्येमध्ये दशक स्थानी 0 येतो। हे जे दशक स्थान आहे या दशक स्थानावर 0 येतो, म्हणजे 11 ते 100 पर्यंत दशक स्थानी 0 येणारा 100 हा एकमेव अंक आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे। एक या एकच संख्या आहे की ज्याच्यामध्ये 0 हा दशक स्थानी येतो आणि 1 हा पर्याय क्रमांक 4 आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न पाहूया। 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती। आपल्याला सर्व 2 अंकी संख्यांचा विचार करायचा आहे। आपण विचार केला तर 2 अंकी सर्व संख्या म्हणजे 10 पासून 99 पर्यंतच्या संख्या आणि या संख्यांमध्ये 16, 26, 36, 46, 56 इथे 6 येतो। त्यानंतर 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69 या सर्व संख्यांमध्ये 6 येतो। 69च्या पुढे 76, 86 आणि 96 या ठिकाणी 6 येतो। तर आपल्याला विचारलेलं आहे 2 अंकी संख्येत 6 अंक असलेल्या संख्या किती। आपण सर्व संख्या इथे लिहिलेल्या आहेत। सुरुवातीला आपण 2 अंकी संख्या म्हणजे काय, कुठून कुठपर्यंत हे निश्चित केलं। त्यानंतर आपण सर्व संख्या त्या लिहिलेल्या आहेत। आता आपल्याला मोजायच्या आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 ठिकाणी आपल्याला 6 हा अंक मिळालेला आहे। तेव्हा इथे पर्याय क्रमांक 3, 18 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढील प्रश्न पाहूया। 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यांपैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 1 हा अंक असेल। आपल्याला इथे 40 ते 92 पर्यंतच्या संख्या लिहायच्या आहेत आणि त्यांच्यापैकी किती संख्याच्या एकक स्थानी 1 आहे, दशक स्थानी नव्हे तर एकक स्थानी 1 आहे हे पाहायचं आहे। 40 ते 92 तर पहिल्यांदा आपण 40 ते 92 संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत। यापैकी एकक स्थानी 1 असणाऱ्या तर पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल 41 ला आहे, त्यानंतर 51, 61, 71, 81 आणि 91 ह्या त्या संख्या आहेत ज्या 40 ते 92च्या मध्ये आहेत आणि प्रत्येकाच्या एकक स्थानी 1 आहे। संख्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 संख्या आहेत। उत्तर पाहूया। इथे पर्याय क्रमांक 3 आहे 6, म्हणजेच या प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्न पाहूया। एका 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे। त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात, तर ती संख्या कोणती। इथे प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या। एक 2 अंकी संख्या आहे। समजा आपण ती संख्या जर AB मानली तर त्या A अधिक B याची किंमत आहे 14। दोघांच्या अंकांची त्या संख्येतील अंकांची बेरीज आहे 14 आणि त्या संख्येमध्ये 18 मिळवले तर मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात। म्हणजे जर ह्या AB मध्ये 18 मिळवलं तर नवीन जी संख्या मिळते ती आपल्याला BA अशी होते। म्हणजे एकक स्थानचा अंक दशक स्थानी जातो आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी असतो। तर अशा प्रकारे हा प्रश्न व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। हा प्रश्नातील दोन्ही गोष्टी समजून घ्या। त्या संख्येमधील अंकांची बेरीज 14 आहे आणि त्याच्यामध्ये त्या संख्येमध्ये जर 18 मिळवले तर त्या संख्येमध्ये जी स्थानं आहेत ते अंक त्यांची जागा बदलतात। जो दशक स्थानचा अंक आहे तो एकक स्थानी जातो आणि एकक स्थानचा दशक स्थानी। तर अशी संख्या आपल्याला बघायची आहे। तर त्यांनी दिलेले पर्याय बघून आपल्याला पाहावं लागेल। तर पहिली आहे 95, हिची जर स्थानं बदलली तर 59 होतील, म्हणजे 18ने वाढत नाही आहे संख्या, तेव्हा हा पर्याय चूक आहे।
इथे 86 आहे दुसरा पर्याय, यांची जर स्थानं बदलली तर 68 होतात, म्हणजे संख्या कमी होते. आपल्याला 18ने वाढणारी संख्या हवी आहे, त्यामुळे हा पर्यायसुद्धा चुकीचा आहे. तिसरी आहे 68. आता 68मध्ये जर आपण स्थानं बदलली तर 86 होईल, आणि 68 आणि 86 यांच्यामध्ये जो फरक आहे तो बघूया. आपल्याला दिलेली संख्या आहे 68, तिची स्थान बदलली तर होतं 86, आणि या 86मधून जर आपण 68 वजा केले तर आपल्याला 18 मिळतात. म्हणजेच 68 आणि 86 ह्या आदलाबदली झालेल्या संख्या आहेत, आणि 6 आणि 8 यांची जी बेरीज आहे तीसुद्धा 14 येते. 6 अधिक 8 14, म्हणजे दोन्ही अटी पूर्ण करणारा 68 हा अंक आहे. तेव्हा पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4मध्ये आपल्याला 59 दिला आहे. जर यांच्या अंकांची आदलाबदल केली तर 95 होतात. तो फरक 18पेक्षा जास्त होतो, म्हणजे प्रश्नातील दोन्ही अटी पूर्ण करणारा तिसरा पर्याय 68 हा अंक संख्या आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या एकूण किती दोन अंकी संख्या आहेत? आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचं एकक व दशक स्थानचं जे अंक आहेत ते समान आहेत. तर पहिलाच आपल्याला मिळेल 11, जिथे एकक व दशक समान आहे. त्यानंतर 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99. हे सर्व अंक आहेत की जे त्यांच्या एकक स्थानी आणि दशक स्थानी समान अंक आहेत, आणि त्याबरोबर ह्या दोन अंकी संख्या हव्या आहेत. त्यामुळे दोन अंकीमध्ये एवढेच मिळतील. जर 3 अंकी असेल तर पुन्हा 111 वगैरे आपल्याला घेता येईल, ज्याच्यामध्ये एकक आणि दशक समान आहे, परंतु आपल्याला 2 अंकीच सांगितलेत. थोडक्यात हा 11चा पाडाच तयार झालेला आहे. तर आपण या संख्या मोजूया किती मिळाल्या आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 संख्या आहेत. तेव्हा या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 येणार आहे, 9. 6वा प्रश्न पाहूया. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो? 1 पासून 100 पर्यंत 5 किती वेळा येतो जास्तीत जास्त ते आपल्याला विचारलेलं आहे. आपण पुन्हा एकदा प्रत्यक्ष संख्या लिहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्याला संख्या घ्यायच्या आहेत 1 ते 100 मधल्या. याच्यामध्ये 5 जास्तीत जास्त किती वेळा येतो पाहायचं आहे. तर पहिल्यांदा 5 येईल, नंतर येईल 15, त्यानंतर येईल 25, त्यानंतर येईल 35, पुढे येईल 45, त्यानंतर 50ची पूर्ण ओळ येणार आहे. त्यामुळे 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, यानंतर 65, 75, 85 आणि 95. अशा पद्धतीने आपण 1 ते 100मध्ये 5 असणाऱ्या सर्व संख्या लिहिलेल्या आहेत. इथे एक फरक लक्षात घ्यायचा आहे की आपल्याला त्यांनी संख्या किती येतात विचारलं नाही, 5 किती वेळा येतो ते विचारले. त्यामुळे जेव्हा आपण 55 मोजणार आहोत तेव्हा तिथे आपल्याला 2 वेळा 5 आलेला आहे हे लक्षात घेऊन 2 मोजावे लागणार आहेत. तर पहिल्यांदा आपण पाहूया संख्या किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. 19 संख्या आहेत, परंतु 55मध्ये 2 वेळा 5 आलेला आहे, त्यामुळे हा एक 5 वाढेल. तर 20. एकूण 1 ते 100 यामध्ये 20 वेळा 5चं लेखन आलेलं आहे. पर्याय पाहूया. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो, तर याचं आपण शोधलेलं उत्तर आहे 20. 20 वेळा येतो. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. यानंतर प्रश्न 7वा आहे. 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो? 10 पासून 99 पर्यंत आपल्याला बघायचं आहे 9 किती वेळा येतो. पाहूया. 10 ते 99 आपल्याला पाहायचं आहे. तर पहिल्यांदा 10 नंतर 9 येईल 19मध्ये, त्यानंतर 29, 39, 49, 59, 69, 79, 89, त्यानंतर 90ची ओळ, 90, 91, 92, 93, 94,
95, 96, 97, 98 आणि 99. आता आपल्या सर्व संख्या लिहून झालेल्या आहेत. आता 9 हा अंक 10 ते 99 मध्ये किती वेळा आला आहे ते पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. 19 वेळा 9 हा अंक आलेला आहे. संख्या 18 आहेत, परंतु 99 मध्ये 9 हा 2 वेळा आलेला आहे आणि आपल्याला संख्या न विचारता 9 किती वेळा आलेला आहे हे विचारलं आहे. तर आपल्याला 19 वेळा 9 इथे आलेला आहे हे लक्षात येते. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 आहे 19, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. पुढील प्रश्न आहे 1 ते 100 या संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो. आता आपल्याला 1 ते 100 मध्ये 0 किती वेळा येतो हे पाहायचं आहे. 1 पासून आहे, त्यामुळे पहिला जो 0 येतो 10 मध्ये येतो. यानंतर 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 या सर्व संख्यांमध्ये 0 आलेला आहे. आता 0 किती वेळा आलेला आहे ते पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11 इथे 2 वेळा आलेला आहे. 11 वेळा 1 ते 100 मध्ये 0 आलेला आहे. पर्याय पाहूया. इथे पर्याय क्रमांक 3 आहे 11, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या संख्या किती आहेत. 1 ते 100 संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत. आता आपल्याला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे 1 पासून 100 पर्यंत ज्या सर्व संख्या आहेत 1 ते 100 याच्यामध्ये 2 नसणाऱ्या संख्या किती आहेत. तर इथे त्या संख्या आपण मोजल्या तर जास्त होतील, त्यापेक्षा आपण 2 असलेल्या संख्या मोजूया आणि 100 मधून त्या वजा केल्यानंतर आपल्याला 2 नसलेल्या संख्या आपोआप मिळतील. तर 2 असणाऱ्या संख्या आहेत 2, 12, त्यानंतर 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, यानंतर 32, 42, 52, 62, 72, 82 आणि 92 ह्या सर्व 2 असणाऱ्या संख्या आहेत. आता 1 ते 100 मध्ये एकूण 100 अंक आहेत, त्याच्यातून ही संख्या वजा केली की आपल्याला 2 नसणाऱ्या संख्या मिळतील. ही संख्या मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 19 संख्या अशा मिळाल्या की ज्याच्यामध्ये 2 आहे. 100 मधून जर आपण 19 वजा केले तर आपल्याला 81 मिळतात. म्हणजे 81 अशा संख्या आहेत 1 ते 100 मध्ये ज्याच्यामध्ये 2 नाहीत. पर्याय पाहूया. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत. इथे पर्याय क्रमांक 3 आहे 81. 81 संख्या आहेत ज्याच्यामध्ये 2 नाही. इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 2 नसलेल्या संख्या आपण मोजत बसलो तर आपला वेळ जास्त जाईल, त्यामुळे आपण 2 असलेल्या संख्या मोजल्या आणि 1 ते 100 मध्ये एकूण 100 संख्या आहेत, त्यातून ती संख्या वजा केली तेव्हा आपल्याला 81 मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 आहे 1 ते 100 संख्यांमध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या संख्या किती आहेत. तर आपल्याला 1 ते 100 मधील 3 आणि 4 असणाऱ्या संख्या पाहायच्या आहेत. पहिल्यांदा आपण 3 असणाऱ्या संख्या घेऊया. 3, 13, 23, 33, 43, 53, 63, 73, 83, 93 आणि 30ची जी रांग आहे ती संपूर्ण येणार आहे. 30, 31, 32, 33, 34, 35,
36, 37, 38, 39. 1 ते 100मध्ये 3 हा अंक एवढ्या संख्यांमध्ये आलेला आहे. मोजून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. 20 ठिकाणी आपल्याला 3 हा अंक मिळालेला आहे. आता 4 असणाऱ्या संख्या आपण बघूया. 4 असणाऱ्या संख्या येतील 4, 14, 24, 34, 44, 54, 64, 74, 84, 94 आणि 4 दशकाची जी ओळ आहे 40 पासूनची ती सुद्धा येईल. 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49. आता या संख्या मोजूया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ह्यासुद्धा आपल्याला 20 संख्या मिळालेल्या आहेत. परंतु इथे एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला त्यांनी सांगितलं आहे 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 व 4 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या संख्या किती. तर इथे आपल्याला ही जी 43 संख्या आहे जिच्यामध्ये 3 समाविष्ट आहे ती 4 समाविष्ट असलेली असल्याने इथे सुद्धा आलेली आहे. त्याचबरोबर 34 ही संख्या 3 समाविष्ट असल्यामुळे 3च्या यादीत आलेली आहे. त्याचप्रमाणे 4 समाविष्ट असल्यामुळे 4च्या सुद्धा यादीत आली आहे. त्यामुळे आपल्याला संख्या मोजत असताना हे व्यवस्थित लक्षात घ्यावं लागेल. आणि या 2 संख्या दोन्हीकडे मोजून चालणार नाही. त्यामुळे या जर 20 संख्या पूर्ण पकडल्या तर इथे या 2 संख्या पकडून चालणार नाही, कारण त्या ऑलरेडी आपण इथे काउंट केलेल्या आहेत, मोजलेल्या आहेत. त्यामुळे ह्या 20 आणि ह्या 2 वगळून इथल्या 18 अशा एकूण 38 संख्या होणार आहेत की ज्याच्यामध्ये 3 व 4 आलेले आहेत. इथे व्यवस्थित समजून घ्या. आपल्याला 3 व 4 या 2 संख्या आलेल्या संख्या मोजायला सांगितलेल्या आहेत 1 ते 100 मधल्या. आपण सुरुवातीला 3 असणाऱ्या सर्व संख्या लिहिल्या, नंतर 4 असणाऱ्या सर्व संख्या लिहिल्या, त्या 40 होतात. परंतु 43 आणि 34 या संख्या दोन्हीकडे आलेल्या आहेत. त्या दोन्हीकडे धरून चालणार नाही. एकाच ठिकाणी त्या पकडाव्या लागतील. त्यामुळे ह्या 2 कमी होतील आणि 40मधून 2 कमी झाल्यामुळे 38 संख्या अशा मिळतील की ज्या 1 ते 100 मध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये 3 व 4 अंक आलेला आहे. तेव्हा याचं उत्तर आहे 38. पर्याय पाहूया. इथे 10व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे आपल्याला 38. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल 38, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पाहूया. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती. इथे पुन्हा एकदा आपल्याला 9च्या पटीत नसलेल्या संख्या विचारल्या आहेत. तेव्हा 9च्या पटीत असलेल्या संख्या काढून त्या 1 ते 100 मधील ज्या 100 आकडा आहे त्यातून वजा केल्या तर आपल्याला त्या संख्या मिळतील. आपण 9च्या पटीतील अशा संख्या पाहूया ज्या 1 ते 100 मध्ये आहेत. तेव्हा इथे आपल्याला 9चा पाडाच लिहावा लागेल. 1 ते 100 मध्ये 9च्या पटीतील संख्या आहेत 9, 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचे 45, 9 सक 54, 9 साता 63, 9 आठे 72, 9 नवे 81 आणि 9 दहे 90. तर या 9च्या पाड्यामधील 10 संख्या घेतल्या, परंतु आपल्याला सांगितलेलं आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्या. इथे एक लक्षात घ्यायचं आहे की याच्यानंतर 99 जी ही पुढील संख्या आहे ही सुद्धा 9च्या पटीमधील संख्या आहे. जरी आपण पाडा 10 पर्यंत म्हणत असलो 9 10 90 पर्यंत, परंतु इथे 1 ते 100 मधील 9च्या पटीतील संख्या विचारल्या आहेत. त्यामुळे 99 ही जी 1 ते 100 मध्ये येणारी संख्या आहे ही 9च्या पटीमधील आहे. यानंतर 9च्या पटीमधील पुढची संख्या आहे 108. ती मात्र 100च्या पुढे आहे, त्यामुळे ती आपण लिहिणार नाही. तेव्हा 9च्या पटीतील संख्या लिहित असताना फक्त पाडा लिहिलो तर आपण आपला प्रश्नाचं उत्तर चुकेल. इथे 99 लिहिणं गरजेचं आहे. आता 9च्या पटीमध्ये असणाऱ्या 1 ते 100 मधील सर्व संख्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. आपल्याला विचारलेलं आहे 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9च्या पटीत नसलेल्या संख्या किती. आपल्याला या संख्या मोजाव्या लागतील. पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 संख्या आहेत की ज्या 1 ते 100 मध्ये आहेत आणि 9च्या पटीमध्ये आहेत. आता साहजिकच 1 ते 100 मध्ये एकूण 100 संख्या आहेत.
त्याच्यातून जर ह्या 11 संख्या वजा केल्या तर आपल्याला मिळेल 89. म्हणजे 89 अशा संख्या आहेत की ज्या 1 ते 100 या संख्या गटात आहेत आणि त्या 9च्या पटीमध्ये नाहीत. त्याचं उत्तर पाहूया. इथे पर्याय क्रमांक 4 आहे 89. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 4. शेवटचा प्रश्न आहे 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांमध्ये 7च्या पटीतील किती संख्या आहेत. 71 पासून 85 पर्यंत आपल्याला पकडायचं आहे. आपण सोडवूया. आपल्याला विचार करायचा आहे 71 ते 85 पर्यंतच्या संख्यांचा. आता इथे 70 ही जी संख्या आहे ही 7च्या पाड्यामध्ये येते, 7च्या पटीमध्ये आहे, परंतु ती 71च्या अगोदर आहे. त्यामुळे हिच्या पुढील संख्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. 70चा विचार करून चालणार नाही, परंतु 70 पासून आपण पुढे 7ची पट मोजू शकतो. त्यामुळे आपण इथे 70 लिहिलेला आहे. आता 70च्या पुढे 7च्या पटीतील पहिली संख्या येईल 77. याच्यामध्ये पुन्हा 7 मिळवले तर आपल्याला मिळेल 84 आणि याच्यामध्ये पुन्हा 7 मिळवले तर आपल्याला मिळेल 91. म्हणजे 70 नंतर पुढे 7च्या पटीतील संख्या आहे 77, 84 आणि 91. आपल्याला 71 ते 85 यांच्या मधल्या 7च्या पटीतील संख्या विचारलेल्या आहेत. त्या 77 आणि 84 अशा दोनच आहेत. 91 ही 85च्या पुढे जाईल. त्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेल्या संख्या 77 व 84 म्हणजे 2 संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. इथे पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 3 मध्ये 2 हे दिलेलं आहे. त्यामुळे या 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 2 हे येणार आहे. अशा पद्धतीने 1 ते 100 पर्यंतच्या संख्या आणि त्यावर आधारित असलेले काही प्रश्न इथे आपण सरावासाठी घेतले होते, ते सोडवलेले आहेत. अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.